जी परिवर्तनाच्या वाटेवर हा उपक्रम सुरू ह तडी दर शनिवारालताल एक वाटसरू त्या पोरांताल लेक्चर देवाले ते हती। तर आजपर्यंत 5 शनिवार हुलं हती। तर त्या 5 शनिवारां म्हणजे पहिली शनिवाराल येणार जे हती वाटसरू ते वसीम अकबर रावेर, तसंच दुसरं हती इनुश शहादूर प्रकल्प अधिकारी, तसंच तिसरं हती अशोक सुभाष चौधरी, तसंच चौथं हती रामचंद्र संघरत्न वाघोदे। आज सहस्रलिंग गावामध्ये शनिवारालताल जिल्हा परिषद मराठी शाळा मजार एक सहस्रलिंगची आदिवासी विद्यार्थ्यांताल जे सहस्रलिंग गाव हा सातपुडाची जंगला मजार ह। त्या सहस्रलिंगा मजार जिल्हा परिषद शाळा मजार एक गुरूंना आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे जायलो ना, अभ्यास करेलो ना, मोठ्या माणसा बनेलो ना, ह्यासाठी जो उपक्रम चालू केला ह त्या मजार आज 5वा शनिवार। तर 5वी शनिवारा मजार जे आपलं आजचे लेक्चरर हती शरीफ दादा, अजित शरीफ हती, शब्बीर दादा हती, मुफस्सर तडवी हती आणि जे गुरु आडी उभं हती। तर हा जो उपक्रम जळगाव जिल्हा म्हणजे उपक्रम सुरू नाही आहे, तो एक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी न त्या जगाची पुढं आपला ज्ञान दिखाडता येईल यासाठी ज्या गुरूंना हा उपक्रम सुरू केला आहे, आपली आदिवासी समाजातर्फे न सहस्रलिंग गावातर्फे त्यांचा धन्यवाद दिलो ना की त्यांना आपली लेकरांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे। अजित शरीफ ह्यांच्यावर आपण 2 शब्द ऐकले। आज माल जिल्हा परिषद शाळा सहस्रलिंग मंजार 5वा वाटसरू मनिकन आज आमंत्रित करला आणि आज माईकडून जी होला मी ना आज पोरांताल माया काही त्यानं सांगलं मी ना की शिक्षण कसा करवाचा, काय करवाचा, अभ्यासाकडे कसा लक्ष देवाचा याविषयी मी ना काही त्यानं प्रोत्साहन करला आणि काही शब्द 2 सांगलं आणि माल आणि आज इन्व्हाइट करला म्हणजे माल आमंत्रित करला। ही माल या शाळेचा मी आभार मानताना आणि जितले बी सर लोक होती त्यांचा मी शुक्रिया अदा करताना। सुरू होती शब्बीर दादा यांच्यावर 2 शब्द ऐकले। मी शब्बीरराव तडवी भुसावळ आणि सरांनी आम्हाला आमंत्रित केला यावर आम्हाला गैरा मोठा अभिमान किंवा सरांनी आम्हाला नाही बोलवला का या लोकांना मार्गदर्शन करा, शिक्षणावर करणार व शिका सौरा संघटित व्हा आणि शिक्षणावर तुम्ही नेमका ध्यान द्या, काही दुसरी मोबाईल विषयावर ध्यान देऊ नये, मोबाईल बी केव्हा शिक्षणाच्या टायमातच ध्यान द्या आणि इतर असा मोबाईल काही देखू नये लेकरांना, हीच मार्गदर्शन करला। शब्द तसं आपलं पुढच्या वाटसरूवरती मुफस्सर तडवी यांच्यावर 2 शब्द ऐकले। जय आदिवासी। खरं म्हणजे या शाळेचं वातावरण देखील खुश गेला। खरोखरच या शाळेत इथलं बढिया शिक्षक लाभले होती। ती शिक्षणाबरोबरच ज्या आडल्या पोरांचा आम्हाला इव्हेंट्स देखल्या, त्यांचा बोलवाचा जी स्किल देखला, स्टेज डेअरिंग देखली, तर त्यांची ह्या बातामध्ये गहरा ग्रोथ होला। या लेकरामध्ये तो कोणामध्ये बोलवाची आवड, कवितांची आवड, मला वाटतं आदिवासी दिनासाठी बी अडली शाळेत पोरांचा ग्रुप गेला होता यावरता, बहुत बढिया त्यांचा परफॉर्मन्स। तर ही हे जे शिक्षकांची दिलमध्ये जे तडप या लेकरांबद्दल खूप आवडला। म्हणून मी म्हणतो परत एकदा त्या सर्व शिक्षकांचा मी आभार व्यक्त करतो आणि माई समाजातील लोकांना मी आवाहन करतो की त्यांना जे अवल स्किलवाला लोक होती की ते या पोरांना काहीतरी देऊ शकतात, ती काहीतरी शिकवू शकतात, ती यांना पाहुणे बनिकन या ठिकाणी येवा आणि त्या मार्गदर्शन करवा। आणि मै मते असा उपक्रम प्रत्येक शाळेनं राबवला पाहिजे जेणेकरून ह्या लेकरांचा उत्साह वाढेल आणि अभ्यासाबद्दल आणि इतर कला गुणांबद्दल त्यांची मनात आवड निर्माण होईल। बाकीच त्या स्टेशन निर्माण करण्याची गॅरंटी आपण लिहू स्टेज। ओके, धन्यवाद। तसंच ह्या शाळेचे जे गुरु होते त्यांच्यावर बी आपण 2 शब्द ऐकले। जय आदिवासी। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहस्त्रलिंग आम्ही सर्व शिक्षक वर्ग सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत आणि याचाच एक भाग म्हणून परिवर्तनाच्या वाटेवर हा उपक्रम जुलै 2025 पासून या शाळेत सुरू करण्यात आला। परंतु थोड्याच दिवसात या उपक्रमाला एवढी प्रसिद्धी मिळाली आणि तो संपूर्ण तडवी समाजापर्यंत पोहोचलेला आहे
आणि आम्हाला लोकांचे फोन येतात की सर मला तुमच्या शाळेला भेट देण्याची इच्छा आहे. हे आमच्या कार्याचं यश आहे असं मी मानतो. तसाच या गुरूंना जी हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे तर ज्यांची मनात हे संकल्पना आली आहे त्यांविषयी आपली आदिवासी समाजाविषयी विद्यार्थ्यांविषयी काय संकल्पना आहे ना त्यांची मनात काय आहे की बा या विद्यार्थ्यांना कसा पुढं जायलो ना तर आपण त्या जेवणात 2 शब्द ऐकले. सर्वप्रथम मी या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करतो. आमच्या जिल्हा परिषद शाळा सहस्रलिंगच्या मुख्याध्यापकांच्या विकास सुरवाडे सरांच्या संकल्पनेतील ही संकल्पना आहे. या संकल्पनेतील आजचा हा आमचा 5वा भाग आहे. मूळ उद्देश हाच आहे की आमच्या विद्यार्थ्यांना जे काही जगभरामध्ये आदिवासी म्हटल्यानंतर एक वेगळी नजर जी असते ना ती नजर आम्हाला पुसण्याची आमच्या मनामध्ये संकल्पना आहे. आदिवासी म्हटल्यानंतर ना बाकीच्या काही मंडळींना असं वाटत असेल की बा आदिवासी म्हणजे फक्त जंगलात राहणारे विद्यार्थी किंवा जंगलात राहणारे माणसं. ही जी आपली संस्कृती आहे ना ही संस्कृती आम्हाला जरूर टिकवायची आहे, पण लोकांच्या नजरेतला आमचं आदिवासीत्व आम्हाला नीट स्पष्ट करायचं आहे. आम्ही आदिवासी म्हणजे आम्ही माणसं नाही अशी जी तुमची संकल्पना आहे ती आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्हाला जगासमोर दाखवायचं आहे की आदिवासी म्हणजे फक्त जंगलात राहणारे नव्हे, आम्ही या जंगलाचे मालक आहोत आणि आम्ही या जगावरती राज्य करण्यासाठी सज्ज आहोत. ही स्पष्ट एक कल्पना आमच्यामध्ये आहेत. आमचे विद्यार्थी जगाच्या पडद्यावरती झळकावेत असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी या समाजामधनं या आदिवासी भागामधनं पुढे गेलेले जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या बोलीभाषेमध्ये माझी प्रमाण भाषा माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत किती पोहोचते हे मला माहिती आहे, परंतु हेच जर कार्य आमच्या प्रमाण भाषेच्या ऐवजी बोलीभाषेतनं गेलं, हे कलाकार त्यांच्या समवेत आले, त्यांच्या मार्गदर्शनाला उपलब्ध झाले तर आणखी त्यांच्या काळजापर्यंत हा विषय पोहोचेल असा आमचा समज आहे. आणि आगामी काळामध्ये आमच्या आदिवासी शाळेचं जे काही प्रभुत्व आहे ते जगाला दिसेल अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी हे वेगवेगळे उपक्रम, त्यासाठी आपण सर्वजणांनी जी काही साथ देत आहात, अजूनही आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या समाजातील आपल्या आदिवासी भागातील जे काही गुणी कलाकार असतील, आणखी मोठे व्यक्तिमत्व असतील त्यांनाही तुम्ही सांगाल आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तर जसा की दर शनिवाराला लेक्चरर येत होती तर ज्या विद्यार्थ्यांचा एक प्रोत्साहन एक प्रेरणा म्हणीकडनं ज्या बाता सांगता येते तर हे सहस्रलिंग गावचे विद्यार्थी जे होती ते त्यांना आता लोक ह्या 5 उपक्रमांमध्ये काय शिकला आहे ना त्यान कसा वाटला आहे तर आपण एखादी विद्यार्थ्यांजेवून जे ऐकली जे की ही जी उपक्रम राबायला होती गुरुजी तर जे आपलं शिकवणारही आलं होती तर त्यान जेवून विद्यार्थ्यांना काय शिकला जसा तुला काय वाटला? मला पहिलं वाट सुरू व्हायला वसंतळी त्या वसंतळी सरांना आम्हाला गाणं म्हणकन काढलं तर गाणं आम्हाला आवडलं. न दुसरं वाट सुरू व्हायला युनुस तळी सर ते युनुस तळी सरांना आम्हाला एक खेळ दाखवला असं की म्हणजे जादू आहे असं सांगलं आम्हाला. पण मग ते जादू असं नाही होतं, ते त्यांनी जादू सांगितलं होतं पण ते जादू खरं नाही होतं. एक मुलाला त्यांनी सांगितलं होतं की तू मागे बसजो आणि 3 ग्लास होते त्या कधी एक मुलगा यायचा ना उचलून ठेवायचे त्या जागेवर उचलून ठेवला न कधी माझ्या मधला ग्लास उचलायचा तर त्या सरांनी सांगितलं की नाक खाजवायचा नाही, इकडला ग्लास उचला तर इकडला कान नाही, इकडला ग्लास उचलला तर इकडला कान. तर मग तसं आम्हाला असं लक्षात आलं की हो जादू नाही होता. ना त्या सरांनी आम्हाला असं पण सांगितलं की जादू या जगात कुठे जाईनी, जादू म्हणजे काही नाही. तर तिसरी वाट सुरू आले होते अशोक चौधरी सर. त्या अशोक चौधरी सरांनी आम्हाला कागदांपासून कायमाय वस्तू बनायला शिकवले होते. एक टोपी शिकवली होती, पिशवी, ग्लास आणि सोफा सेट आणि खुर्ची असं शिकवलं होतं. आणि चौथे वाटसरू रामचंद्र वाघोदे सर ह्या सरांनी आम्हाला पिक्चर असे शूटिंग कसं करायचं ते शूटिंग करून दाखवलं होतं. आम्ही गोष्ट पण तयार करून दाखवली त्यांनी आम्हाला बनवून. न 5वी वाट सुरू आली होते ते अजित शरीफ सर तळवी सर यांनी आम्हाला काही लोकांची माहिती सांगितली आणि काही कॉमेडी शो करून दाखवले. याच्याशी हे असे 5 वाट सुरू आले यांच्याशी आम्हाला असे आनंद मिळाले. म्हणजे रियाबाईचा म्हणला की डॉक्टरीन बनणारी ना
आदिवासी तू काम असा कर